नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी सुचिता रोहन कासारे किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिका दूध मलाई। तर ती कशी बनवायची ही बघा, अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग सुरुवात करूया चिका दूध मलाई बनवायला। त्यासाठी लागणार आहे आपल्याला चिकाचं दूध। चिकाचं दूध म्हणजे गाईला जेव्हा वासरू होतं आणि पहिलं दूध असतं त्याला चिकाचं दूध बोलतात। हे दूध अगदी घट्ट असतं आणि पिवळसर असतं, हे पहा। आणि हे दूध मी 1 कप घेतला आहे, जे आपण चहाला वापरतो ते घेतलं आहे इथे मी अर्धा कप। हे पहा, हे सफेद आहे आणि चिका दूध हे पिवळसर आहे। आणि इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे। ही कम से कम 5 चमचे साखर आहे। जर तुम्हाला गोड हवा असेल अजून तर तुम्ही अजून 1 चम्मच वाढवू शकता। इथे मी इलायची पूड घेतली आहे अर्धा चमचा। ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला इलायचीचा फ्लेवर नको हवा असेल तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल। चला तर मग सुरुवात करूया दूध मलाई बनवायला। इथे आपण मी चहाला वापरतो ते दूध घेतलं आहे अर्धा कप। त्यामध्ये ही साखरेची जी पावडर केली आहे मी ती घालणार आहे। ही साखर मी वाटून घेतली आहे, तिचे पावडर केली आहे, ज्याने ती लवकर मिक्स होईल दुधामध्ये आणि वेळ लागणार नाही। या आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण ही सर्व साखर घालून मिक्स करून घेणार आहोत। साखर घातल्यानंतर मी हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे, कारण आपण पावडर केलेली आहे। ही छान मिक्स झाली पाहिजे दुधामध्ये। असं करून मी अजून थोडी साखर घालणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला। साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स झालं आहे। हे मिश्रण आपलं तयार आहे। आता मी इथे चिका दूध घेतलं आहे, अर्धा लिटर दूध आहे हे। यामध्ये मी हे मिश्रण घालून मिक्स करून घेणार आहे। आणि यामध्ये मी आता वेलची पूड आहे अर्धा चम्मच, तीही मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर फक्त दुधाचा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। दूध मलाई तयार करण्यासाठी आपण इथे कुकर ठेवला आहे, तुम्ही कोणतेही भांडं ठेवू शकता। त्यामध्ये मी इथे 2 ग्लास पाणी घालणार आहे आणि पाणी छान उकळून द्यायचं आपल्याला। सर्वप्रथम पाणी गरम झालं आहे, पाण्याला छान उकळी आले। यामध्ये मी हा स्टँड ठेवणार आहे। जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही वाटी किंवा प्लेट ठेवू शकता। त्यामध्ये हा मी दुधाचं भांडं ठेवणार आहे व्यवस्थित। अगदी हे आपल्याला आता 15 मिनिटं ठेवायचं आहे। यावरती मी झाकण ठेवणार आहे। तुम्ही कोणतेही भांडे घेतलं तरी चालेल, पण या पद्धतीने राहील असं ठेवायचं तुम्हाला। दुधाच्या भांड्यापेक्षा हे भांडं मोठंच हवे। आता मी याला झाकण लावून घेणार आहे आणि कुकरची सीटी ही मी काढून टाकलेली आहे। आता आपण 15 मिनिटं वाट बघूया। 15 मिनिटं झालेत, आपण आता गॅस बंद करूया। आणि दूध मलाई करताना आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे। कुकरमधली आपण हवा जाऊन देऊया पूर्णपणे। आता आपण झाकण खोलून बघूया। हे पहा, आपल्याला असं बघायचं आहे म्हणजे आपली मलाई तयार आहे, चिपकली नाहीये। आणि जर चिपकली तरी तुम्हाला अजून 4-5 मिनिटं ठेवावं लागेल झाकून। हे आपण आता काढून घेऊया।
आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। ही मलाई आपल्याला रूम टेम्परेचर वरती थंड करण्यासाठी ठेवायची आहे। अजून पूर्णपणे थंड झाली पाहिजे। दूध मलाई पूर्णपणे थंड झाली आहे। हिची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण हिला फ्रीज मध्ये ठेवणार आहे। अजून छान ती थंड होईल आणि तितकीच टेस्टी लागेल। 1 तास झाला आहे आणि दूध मलाई मी फ्रीज मधून बाहेर काढून एका प्लेट मध्ये काढलेली आहे। तुम्हाला जर जास्त वेळ हवी असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता। आणि मी आता ही कट करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली ही मलाई तुम्ही नेहमी बाहेरून आणत असा, पण एकदा घरी ट्राय करून पहा। खूप छान, टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी आहे। चिका दूध हे भरपूर पौष्टिक असतं। ते लहान मुलांना मोठ्यांना देखील आवडतं। अशा प्रकारे आपली दूध मलाई हे बघा अगदी बाजारात मिळते त्या पद्धतीनेच तयार झाली आपली। जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।